नमस्कार, मी डॉक्टर अरुण खरे, अस्थिरोग व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून मागील 15 वर्षांपासून प्रॅक्टिसमध्ये आहे. तसेच डॉक्टर खरे हॉस्पिटल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे मागील 6 वर्षांपासून कार्यरत आहे. आज आपल्याकडे काही सीनियर सिटिझन्सचे गुडघ्याची झीज व त्यावरील असणारे उपाय या संदर्भात काही प्रश्न आलेले आहेत. त्या संदर्भात आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, विजय सोनार. माझा प्रश्न असा आहे की गुडघ्याची झीज म्हणजे काय आणि त्याचे प्रमाण साधारणतः कुठल्या वयामध्ये जास्त असते? नमस्कार विजयजी, तुमचा प्रश्न नक्कीच खूप चांगला आहे. साधारणपणे बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडतो की गुडघाची झीज झाली म्हणजे नक्की काय झालं. तर गुडघा हा आपला 3 हाडांनी बनलेला असतो. एक मांडीचं हाड, एक नळीचं हाड आणि एक वाटीचं हाड. तर यापैकी प्रत्येक हाडाला त्याचं एंड्स म्हणजे कार्टिलेज कॅप्स असतात. त्या कॅप्स जेव्हा घासल्या जातात तर त्याला गुडघ्याची झीज झाली असं आपण म्हणतो. त्या कार्टिलेज कॅपला बऱ्याच वेळा तडे जातात किंवा त्याचा जो थिकनेस असतो तो कमी होतो. त्याला आपण गुडघ्याची झीज झाली असं म्हणतो. तसेच तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की पुरुषांना साधारणपणे 55 ते 60 वर्षानंतर गुडघ्यांची झीज व्हायला चालू होते व स्त्रियांना टिपिकली त्यांच्या मेनोपॉज नंतर म्हणजे 45 ते 50 नंतर गुडघ्याची झीज व्हायला सुरुवात होते. नमस्कार, माझे नाव सौ उषा शरद कासार. माझा प्रश्न असा की गुडघ्याची झीज होण्याची मागची कारणे काय? उषाजी, साधारणतः गुडघ्यांची झीज होण्यासाठी वाढतं वय तसंच जास्त शरीराचं असलेलं वजन या 2 प्रमुख गोष्टी कारणीभूत असतात. गुडघ्यांचा अतिवापर यामुळे गुडघ्यांची झीज लवकर होते. हाडांची ठिसूळता, जसे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमी असेल तर गुडघे लवकर झिजू शकतात व आपल्या दैनंदिन असलेल्या सवयी ज्यामध्ये आपण खूप जास्त मांडी घालून बसणे, खाली जमिनीवर बसणे व जिन्याचा जास्त वापर करणे या गोष्टींमुळे आपल्या दैनंदिन सवयीमुळे गुडघ्यांची झीज लवकर होते. मी शंकर गोसावी, वय वर्ष 72. माझा प्रश्न असा आहे की गुडघ्याची झीज कशी होते, हे कसे ओळखावे व त्याची लक्षणे काय काय असतात? शंकरजी, गुडघ्या झिजण्याची प्रामुख्याने खालील प्रकारे लक्षणं आढळतात. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे उठताना, बसताना, चालताना, फिरताना गुडघ्यामध्ये वेदना जाणवतात. तसेच एका जागी खूप वेळ बसलं किंवा थांबलं की गुडघ्यामध्ये कडकपणा येतो, त्याला आपण स्टिफनेस असं म्हणतो. तसेच गुडघ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करकर, कटकट असे आवाज येतात व कधीकधी गुडघ्यांमध्ये सूज पण आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रमुख लक्षण म्हणजे जेव्हा आपण खूप वेळा चालतो आणि रात्री झोपतो तेव्हा आपल्याला झोप लागत नाही आणि गुडघ्यामध्ये व पोटांमध्ये खूप जास्त वेदना होतात. सर नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की आपल्या गुडघ्याची झीज टाळण्याकरता काय उपाय करता येईल? सारिकाजी, गुडघ्याची झीज टाळण्यासाठी आपल्या शरीराचं वजन नियंत्रित असणं फार गरजेचं असतं. यामध्ये शरीराचं वाढतं वजन आपल्या गुडघ्यांवर खूप जास्त ताण देतं आणि गुडघ्यांची झीज होण्यासाठी कारणीभूत ठरतं. तसेच संतुलित आहार हा अतिशय गरजेचा असतो, ज्यामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे दूध, दुधाचे पदार्थ, मांसाहार, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स यामध्ये शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अत्यंत चांगल्या प्रमाणात राहतं आणि गुडघ्यांची झीज टाळण्यासाठी मदत करतं. तसेच दैनंदिन सवयीमध्ये करावा लागणारा बदल, ज्यामध्ये मांडी घालून खाली बसणे, जमिनीवर बसणे, इंडियन टॉयलेटचा वापर करणे, जिन्याचा वापर करणे, ह्या सर्व सवयी जर आपण कमी ठेवल्या किंवा त्यामध्ये बदल केला तर गुडघ्यांवर पडणारा लोड हा नक्कीच कमी होईल व गुडघ्यांची होणारी झीज कमी राहील. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्यांचा दैनंदिन व्यायाम जर आपण केला तर नक्कीच गुडघ्याची होणारी झीज ही आपल्याला टाळता येईल. आज आपण गुडघ्याची झीज व त्यावरील उपचार या संदर्भात बरीचशी माहिती जाणून घेतली. तरीही तुमच्या मनात काही शंका, प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा डॉक्टर खरे हॉस्पिटल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे मला भेटू शकता.